सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर सुरुवात करूया आपल्या स्टोरीच्या पुढच्या एपिसोडला, ज्याचं नाव आहे चांदमातला. शशी आणि चंद्राची आता खरी खरी ओळख झाली आणि दोघांचंही मनोमिलन झालं. आणि तो पोलीससुद्धा आता जास्त वेळ तिथं न थांबता तमाशा बघायला निघून गेला. आणि पहाटे पहाटे त्याच्या आजोबांची आणखीन अडचण न वाढवता शशी शिक्रापूरला निघून गेला त्यांच्या पाया पडून. मग त्यानं वाड्यात आल्यानंतर चंद्राला अशीच आत नाही येऊ दिली. तिचा गृहप्रवेश करायचं ठरवलं. त्यानं तिच्या गळ्यात ते लॉकेट बांधलं, तुळशीला 7 फेरे घेतले तिच्या हाताला हात धरून, स्वतःच्या अंगठ्याचं रक्त काढून तिच्या कपाळावर लावलं आणि माप ओलांडून तिला वाड्यात घेऊन आला. आणि त्याचवेळी नेमकी जयसिंग पाटलानं ही गोष्ट ऐकली आणि शशीवर डूख धरलेलाच होता आणि आपल्या बापाच्या खुनाचा बदला घ्यायचं त्यानं ठरवलं. आणि पोलिसांना कळवायच्या आधीच त्याचा खून करायचा आणि खुनाचा बदला खुनानं घ्यायचा असं मनात ठरवून तो तयारीत राहिला. आणि त्याचा उजवा हात असलेला एक गुंड म्हणाला, पण धनी, आपण कायदा हातात कसा घ्यायचा? माझं ऐका, आपण पोलिसांना कळवूया. आणि पाटलाचा पोरगा म्हणाला, अजिबात नाही, तो कायद्याच्या नंतर, पण त्याच्या अगोदर माझा गुन्हेगार आहे आणि सर्वात आधी मी त्याला शिक्षा देणार. आणि कायद्यानं जी काही शिक्षा होईल ती ऑलरेडी त्याला मिळाली आहेच आणि आता त्याला शिक्षा करण्याची माझी बारी आहे. मग तो त्याचा गुंड म्हणाला, पण धनी, आता काय करायचं? तो फार चलाक आहे, सहजासहजी हाताला घावणारातला नाही. आणि पाटलाचा मुलगा म्हणाला, सध्या तरी त्याला निवांत वाड्यामध्ये राहू द्या. तो नक्कीच 1-2 दिवसांसाठी आला असेल. तोपर्यंत त्याला भनक लागू देऊ नका की आपण त्याच्यावर टपलोय. तो गावात आला आहे, कोणाला माहीत नाही असं त्याला वाटू द्या. शिकार बेसावध असेल तरच तिची शिकार करण्यात मजा असते. आणि संध्याकाळ झाली की मग त्याचं काय करायचं ते सांगतो. तोपर्यंत आपली माणसं जमवून ठेवा आणि 1-2घांनी त्याच्या वाड्यावर नजर ठेवा असं तो म्हणाला. मग आता शशीनं चंद्राला घरात आणली आणि चंद्राने तो प्रशस्त असा वाडा बघायला सुरुवात केली. प्रत्येक खोलीच्या दरवाजाला आणि वाड्याच्या त्या भल्या मोठ्या दरवाजाला सुद्धा पितळेचे कडी कोयंडे होते आणि शिवकालीन पितळेची सोनेरी दिसणारी नक्षी होती. आणि जर त्या वाड्याचा दरवाजाच इतका भक्कम आणि सुंदर असेल तर अख्खा वाडा किती सुंदर असेल असं चंद्राला वाटलं. मग सुरुवातीला ते दोघेही दिवाणखान्यात आले, म्हणजेच हॉल. आणि तो इतका मोठा आणि प्रशस्त होता की चंद्राला त्या खोलीसारख्या 10 ते 12 खोल्या त्यात बसल्या असत्या इतका मोठा होता. भिंतीवर अडकवलेली काळविटाची, हरणाची, वाघाची कातडी इनामदार घराण्याचं वैभव किती मोठं आहे हे सांगत होती. आणि ते सगळं बघता बघता चंद्राला असं वाटायचं की मी हे कुठे बघितलं का? मला असं का वाटते की मी या घराविषयी आधी कुठंतरी ऐकलंय? पण आता तिला माहीत नव्हतं की हे घर, हा प्रशस्त श्रीमंत इनामदार वाडा म्हणजेच तिच्याच आईचं माहेर होतं आणि हे तिचं आजोळ आहे, तिच्या मामाचं गाव आहे हे. आणि शशी तिच्या मामाचा मुलगा आहे हे माहीत नसलेली चंद्रा नव्या नजरेनं ते सगळं बघत होती. आणि तिथेच तिला भिंतीवर अडकवलेल्या रायफलीसुद्धा दिसल्या आणि ती हबकली. आणि तिच्या भावना काय असतील जेव्हा तिला कळेल की शशी तिच्या मामाचा मुलगा आहे. आणि शशीला सुद्धा समजेल, आपण असं समजत होतं की या जगात आपलं कोणीच नाही, पण आपली सख्खी आत्या आहे, तिला एक मुलगी आहे आणि ती म्हणजे चंद्रा. मग तेव्हा शशीच्या काय भावना असतील हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि शशीला आता त्या वाड्यात फिरताना सगळीकडून त्याच्या आईचे, बहिणीचे आवाज यायचे. त्याला सगळं आठवत होतं. त्याचे आई वडील, बहीण, आजी आजोबा, चुलता चुलते आठवायचे. त्याला सगळे हाका मारत आहेत असं वाटायचं. आणि चंद्रा त्याला म्हणाली, अहो. तसं शशी पुढे जाता जाता जागेवर थांबला. त्यानं पाठीमागं बघितलं आणि हसून म्हणाला, काय म्हणालीस? चंद्रा थोडी लाजून हळूच म्हणाली, अहो. शशी म्हणाला, खरंच तू मला अहो म्हणणार का? चंद्रा आणखीन लाजून म्हणाली, आता आपलं लग्न झालं ना, मग नवऱ्याला अरे तुरे कसं करू? शशी आता गालात हसला आणि म्हणाला, ओके, मग बोला, काय म्हणतेस? चंद्रा म्हणाली, नाही म्हणजे हे सगळं काय आहे भिंतीवर लटकवलेलं? आणि ते वाघाचं कातड आहे का? खऱ्या वाघाचं?
शशी म्हणाला, हो, माझ्या आजोबांनी पणजोबांनी केलेले शिकारी आहेत या. आणि चंद्रा काहीशी घाबरून आणि आश्चर्याने म्हणाली, बाई गं, इतके धाडसी होते का ते? शशी म्हणाला, मग तुला काय वाटलं? अगं, हा वाघ आहे ना, तो शिवारात फिरायचा. लोकांना पहाटे रात्री शेतात जायला भीतीच वाटायची. आणि तेव्हा माझ्या आजोबांनी त्याची शिकार केली होती. तुला सांगतो, अक्षरशः वाघ पुढे पळत होता आणि माझ्या आजोबांना घाबरून आणि आजोबा त्याच्या मागं रायफल घेऊन पळत होते. चंद्रा म्हणाली, होय बाई गं, असलं तुमच्याकडे बघून वाटतंय की खरंच तुमचे पूर्वज धाडशी असतीलच, कारण त्यांचंच रक्त तुमच्या अंगात आहे ना. पण तुम्ही वाघ बघितला आहे का? शशी म्हणाला, नाही ना, आजोबांनी मला तिकडून नेलंच नाही. कसे नेतील? तेव्हा मी 6 महिन्याचा होतो. आणि चंद्रा हसली. आणि शशी म्हणाला, काय गं, तू बघितला आहेस का वाघ खरा खरा? आणि चंद्रा आता त्याच्याकडे बघून म्हणाली, हो, हा काय माझा ढाण्या वाघ माझ्यासमोर आहे, पण त्याला शेपटी नाही. शशी आता हसला आणि म्हणाला, मग तू पण माझी ढाण्या वाघीण आहेस आणि तुला पण शेपटी नाही. आणि आता दोघेही हसत होते. आणि शशी म्हणाला, खरं सांगू चंद्रा, माझे पणजोबा, माझे आजोबा, माझे काका सेम टू सेम धाडसी होते, एकदम डॅशिंग होते. कुणाला म्हणजे कुणालाच घाबरत नव्हते. आणि तसाच मी सुद्धा आहे बरं का. पण माझे बाबा एकदम शांत माणूस, संत होते, एकदम देव माणूस. त्यांना ना साधी मुंगीसुद्धा मारायला आवडत नव्हतं. पण माझ्यामध्ये हा गुण आजोबांकडून उतरलाय आणि काकांकडून. मी लहानपणापासून काकासोबतच असायचो. सगळं काकांनीच मला शिकवलं. मी माझ्या बाबांसोबत कधीच नसायचो, कारण काका मला म्हणायचे, चंदूसोबत अजिबात थांबू नको, नाहीतर तो तुला स्वतःसारखा नेबळट बनवेल. तू वाघ आहेस आणि वाघासारखं राहायचं. आणि म्हणून मग मी सुद्धा असा डॅशिंग झालो आहे बघ. मग शशीनं वाड्याचं दार लावून घेतलं आणि तो तिला एक एक खोली दाखवू लागला आणि आठवणी सांगायचा आणि त्याच्या डोळ्यात पाणी यायचं. मग चंद्रानं आता देवघर बघितलं आणि लगेच तिची ओढणी डोक्यावर घेतली आणि त्याला म्हणाली, अहो, देवाच्या पाया पडूया का? आपलं लग्न झालं आहे ना, आता तरी नाही म्हणू नका. आणि मला माहीत आहे देवाचं तुमचं काही पटत नाही, पण आता तरी फक्त एकदा, हे आपलं कुलदैवत असतील ना. असं म्हणून चंद्रानं देवाभोवती साठलेली धूळ आणि जळमटं काढली. मग शशीनं खूप विचार केला आणि म्हणाला, बरं. आणि त्यानं इतक्या वर्षातून पहिल्यांदा देवाला हात जोडले आणि नमस्कार केला, तोही जोडीनं. आणि मनातच देवाला म्हणाला, फक्त चंद्रा म्हणते म्हणून आणि तू मला चंद्रा दिलीस म्हणून तुझ्या पाया पडतोय. बाकी माझ्या आईबद्दल आणि माझ्या घराण्याची जी दुर्दशा केलीस ना तू, त्याबद्दल मी तुझ्यावर अजून खूप खूप चिडलेलो आहे. मग दोघांनी नमस्कार केला. शशी आता तिला शशिकलाच्या रूमकडे घेऊन गेला. तिथं गेल्यानंतर तिला सगळी हकीकत सांगितली आणि खूप रडायला लागला. आणि आता तिथं थांबणं त्याला खूप अवघड झालं होतं. सगळ्या आठवणी शशिकलाच्या त्याच्याभोवती फेर धरून नाचायच्या आणि तो खूप म्हणजे खूप इमोशनल झाला. आणि तिथून पळतच त्याच्या रूममध्ये गेला. चंद्रा पाठीमागून गेली. तिला फार वाईट वाटलं होतं. किती कमी कालावधीत त्यानं किती काय काय सोसलं होतं. तिला तर लहानपणापासून एकही नातेवाईक बघायला मिळाले नाहीत आणि शशीला इतके नातेवाईक असून देवाने सगळे हिरावून घेतले. आणि ती त्याला म्हणाली, अहो नका ना रडू, मला पण लहानपणापासून कोणीच नाही आणि तुम्हाला सगळे होते तरी आता सोबत नाहीत, पण आपण दोघे आहोत ना एकमेकांना. असं म्हणून तिनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तसं शशीनं तिला आवेगानं मिठीत घेतली आणि रडायला लागला. मग चंद्रानं सुद्धा त्याला रडण्यासाठी खांदा दिला आणि त्याचं मन हलकं झालं. आणि मग तो अश्रू आवरून म्हणाला, चंद्रा सॉरी, पण काय करू गं, सारखं सारखं भरून येतं. तू म्हणशील की हा सारखाच काय रडतो. आणि चंद्रा म्हणाली, एवढं तर होणारच, मला तर आमच्या रंगीच्या आठवणीनं सुद्धा रडायला येतं, मग तुम्हाला तर तुमच्या माणसांची आठवण का नाही येणार. आणि मग तो स्वतःचे डोळे पुसून म्हणाला, चंद्रा आता बास झालं, हे अहोजहो बोलणं. तू मला फक्त तू म्हण, काही फरक पडत नाही अरे तुरे केलं तर. त्यानं प्रेम कमी होणार आहे का? पण अशानं तू मला परकी वाटतेस अहोजाहो बोलल्यामुळे. चंद्रा म्हणाली, पण असं कसं? तसं त्यानं एक बोट तिच्या ओठांवर ठेवलं आणि तिथेच दाबलं आणि म्हणाला, मी सांगतोय म्हणून मला फक्त तू म्हण. आणि ती म्हणाली, बरं. आणि ती हसली. आणि त्याच वेळी आता पाटलाचा पोरगा
जयसिंग पाटील शशीला पकडण्यासाठी आणि त्याचा खून करण्यासाठी त्याची माणसं वाड्याच्या भोवती पेरत होता. मग आता ही वाघीण तिच्या डहाण्या वाघाला कशी इथून सही सलामत सोडवून घेऊन जाईल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.